मोठी बातमी सध्या समोर येते। पातूर इथं 60 वर्ष इसमाची हत्या करण्यात आली आहे। पोटावर वार करून हत्या करण्यात आली आहे। हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पोलिसांकडून आता अधिकचा तपास सध्या घेतला जातोय। अकोल्यातील पातूर इथं एका 60 वर्ष इसमाची हत्या झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे। ही घटना नागरिकांच्या लक्षात आली। या घटनेची माहिती पातूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी पातूर तुळजापूर रोडवरील गावठाण गाठलं असता रात्रीच्या अंधारात एक इसम मृत अवस्थेत पडल्याचं आढळलं आणि त्यानंतर आता पोलिसांकडून पुढीलचा तपास घेतला जातोय। त्यामुळे पातूर इथं 60 वर्ष या इसमाची हत्या करण्यात आली। मात्र ही हत्या नेमकी का करण्यात आली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। नागरिकांना या ठिकाणी माहिती मिळताच नागरिकांनी पोलिसांना पाचारण केलं। आता पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा तपशील हा जाणून घेतला जातोय। या इसमाच्या पोटावर वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। मात्र ही नेमकी हत्या का झाली, कुठल्या कारणामुळे झाली याचं कारण सध्या स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मात्र या हत्येच्या घटनेनं या संपूर्ण परिसरात सध्या खळबळ माजल्याची माहिती समोर आलेली आहे। पातूर इथं या घटनेनं सध्या सगळीकडेच धक्कादायक तणावाची स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। पातूर इथं 60 वर्षीय इसमाची हत्या करण्यात आलेली आहे। पोटावर वार करून या इसमाची हत्या करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता ही हत्या नेमकी का झाली, कुणी केली याचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जातोय। मात्र या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी या ठिकाणी पोलिसांना पाचारण केलं। पोलीस आल्यानंतर या संपूर्ण घटनेचा तपास हा घेतला जात होता आणि त्यानंतर आता पोलिसांकडून पुढीलचा तपशील घेतला जातोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांच्याकडून। वर्षा, पातूर इथं 60 वर्ष इसमाची हत्या करण्यात आली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अकोल्यातल्या पातूर शहरालगत जे आहे तुळजापूर गावठाण जे आहे त्या ठिकाणी रात्रीच्या सुमारास एका 60 वर्षीय वृद्धाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। मुजावरपुरा येथील जे सय्यद जाकीर सय्यद मुहद्दीन यांची धारदार शस्त्रानं ती हत्या करण्यात आली। त्यांच्या म्हणजे घटनास्थळी जी आहे एक काठी, पाण्याची बाटली आढळल्याने हत्या ही पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या जो आहे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी सुद्धा सुरू केली आहे। तसेच परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची चौकशी देखील सुरू केलेली आहे। मृतकाचा जो मोबाईल आहे त्याच्या कॉल डिटेल्सच्या माध्यमातूनही तपास पुढे नेला जात असून हत्या कुठल्या कारणातून झाली आहे याचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। निश्चित वर्ष, त्यामुळे एकंदरीतच आता पोलिसांच्या तपासाअंती नेमकं काय येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद वर्ष, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।